नमस्कार मित्रांनो. 14 मे प्रोमध्ये आदित्यच्या बोलण्यामुळे पारू विचारात पडलेली असते. कारण तो बोललेला असतो, आईने तुझ्यासाठी हरीशची निवड केली आणि आईची निवड कधीच चुकू शकणार नाही, तुझ्या दिव्याची. आता मात्र पारू इमोशनल होते. आता सगळेजण परत घरी येतात, पण घरी मात्र भलतंच घडलेलं असतं. प्रीतू आणि आदित्य आईल्याकडे जातात, पण आईल्या मात्र खूप अपसेट असते. कारण श्रीकांतवर कुणीतरी हात उठवलेला असतो हे आदित्य आणि प्रीतूला कळतं. आदित्य म्हणतो, इट्स ओके, तू कसलाही विचार करू नकोस, काही होणार नाही बाबांना. पण प्रीतूला मात्र खूप राग येतो आणि तो एका भिंतीवर त्याचा हात आदळतो आणि म्हणतो, आई फक्त मला नाव सांग, मी जाऊन बघतो त्याला. मोठ्याने ओरडत म्हणतो, त्याने बाबांना हात कसा लावला? आदित्य म्हणतो, प्रीतू तू शांत हो. आणि रागात म्हणतो, आई हे सगळं कुणी केलं? हायल्या म्हणते, सूर्यकांत कदम. आता मात्र शॉकून प्रीतू आणि आदित्य बघत असतात. कारण सूर्यकांत कदम हा कोणी साधासुद्धा नसतो. तो माजी मंत्री असल्यामुळे हे दोघं पण हादरतात. पण आयल्याच्या चेहऱ्यावर मात्र खूप राग असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.